इमोशन आहे. तर मी रितेश सर तुम्हाला विचारू शकतो का की तुमचं आणि वडापावचं नातं काय आहे? अच्छा, नंतर विचारू, आता नाही. नाही, मला वडापाव बघून विचारावं असं वाटलं लगेच, माझं इमोशन बाहेर पडलं. पण आपण मग आता लगेच गाणं ऐकूया पुढचं, हरवल्या वाटा, जे की सोनू निगम सरांनी गायलेले आणि ते अमय सरांच्या वाढदिवसाला रिलीज झालं 19 सप्टेंबरला. तर ते आपण ऐकूयात. फक्त सतत वडापाव 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 आणि त्याचं कौतुक करत बसायचं, हे असं न करता पण प्रसाद सरांची इच्छा होती की ज्यांनी खरोखर आपलं आयुष्य वडापावसाठी वेचलंय, वाहिलंय, दिलंय, अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला पाहिजे. म्हणून 1966 साली ज्यावेळेला शिवसेनेचा जन्म झाला होता, त्यावेळेला सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आवाहन केलं होतं मराठी तरुणांना की तुम्ही वडापावचा व्यवसाय, रोजगार सुरू करा म्हणून. त्याला मुंबईमध्ये पहिला वडापाव ज्यांनी सुरू केला, पहिला वडापाव दादर स्टेशनला, ते माझ्या वडिलांचे मित्र अशोक वैद्य काका यांचे, ते आता नाहीत पण यांचे चिरंजीव दोघे इकडे आलेले आहेत, जे आता अजूनही दोघे उच्च शिक्षित पण हा व्यवसाय, वडिलांचा व्यवसाय बघतात आणि तो दादर स्टेशनलाच त्यांचा वडापावचा स्टॉल तिथेच आहे आणि त्याला अजूनही तसाच प्रतिसाद मिळतो. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण इथे हवं. ज्या वडापावची ओळख मुंबईत नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण जगभरात आहेत. म्हणजे लोक परदेशी जाताना पटकन पार्सल घेऊन वगैरे घेऊन जातात. बॉलिवूडला देखील ज्या वडापावनी भुरळ घातली आहे, तो वडापाव म्हणजे कीर्ती कॉलेजचा वडापाव. त्या कीर्ती कॉलेजच्या वडापावचे कुठे अशोक काका कुठे, हा या ना, हे देखील आज इथे आलेले आहेत. त्यांच्या देखील उपस्थितीमध्ये सावकाश सावकाश त्यांना घेऊन या. कीर्ती कॉलेजचा जगप्रसिद्ध असा वडापाव आहे त्यांचा. आता मी माझे मित्र महाराष्ट्र, फक्त महाराष्ट्र मराठी चित्रपट नव्हे तर बॉलिवूड चित्रपटातले देखील संपूर्ण देशातले जगातले आपले लाडके भाऊ रितेश देशमुख सरांना विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं. रितेश सर, बसा बसा बसा. विनंती करतो की आपण रितेश सरांचा इथे सन्मान करावा. घेऊन चिरंजीव वैद्यबंधूंचा सत्कार निनाद पत्तीर आणि स्वाती खोपकर करतील. सत्कार मोहसिनभाई करतील. बोलायचंय ते मी त्यातून बोललोय. तर आता मी अमय सरांना विनंती करतो की त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी बोलायला सांगावं.
रितेश सरना विनंती करतो की आपण बोलावं. माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट, माझं पदार्पण हे रितेश सरांसोबत झालं होतं. रितेश सरांनी आमचा लय भारी चित्रपट आम्ही एकत्र केला होता. यावस्था रितेश सरांची ओळख आहे. उत्कृष्ट माणूस, म्हणजे उत्कृष्ट अभिनेता तर आहेच, पण उत्कृष्ट माणूस म्हणून यांची ओळख आहे. मी रितेश सरांना विनंती करतो की आपण कृपया माझं खूप कौतुक करावं आणि चित्रपटाचं. सर्वप्रथम अमयजी आणि माझी ओळख ही लय भारीच ओळख आहे आणि ती त्यावेळेस झाली. सुरुवात आम्ही दोघांनी मराठीमध्ये एकत्र केली. मी फक्त 3 चित्रपट केले. हे वर्षाला 3-4 करतात, तर ह्यांचा स्पीड काय मला घेता आला नाही. आणि कुठलीही जरी गोष्ट असली तरी मला वाटतं की अमय, एखादा व्यक्ती असतो ना, कुठलं जर काम केलं आपण तर 100% जास्त काम कसं करावं तर ते अमयकडून शिकावं. आणि आमची बऱ्याच वेळा चर्चा होती की काय झालं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कुठला चित्रपट, काय सब्जेक्ट. त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की एक जो परसेप्शन असतो की मराठी चित्रपट कुठं जरी अडकला तरी ती अडचण सोडवायचं जे सामर्थ्य आहे त्यामध्ये आहे. आणि तिने सातत्याने प्रयत्न केलाय की मराठी चित्रपटाला कसं महाराष्ट्रात प्राधान्य मिळावं, मराठी चित्रपटांना शोज जास्तीत जास्त कसे मिळावेत. स्वतःचा चित्रपट असेल नसेल ते सगळ्यांसाठी लढतात. आणि मला वाटतं की ही त्यांची खरी कमाई आहे की त्यांच्या एका शब्दावरती महाराष्ट्रातील, मला वाटतं की चित्रपट तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे लोक आहेत जे त्यांच्यासाठी उभे राहतील आणि त्यातला मी एक आहे. प्रसादजी 100 म्हणजे आता 3 झाले, वर्षाला 3 झाले. तुमचे बहुतेक वर्षाला 10 आहेत. पण खरंच 100 म्हणजे आज सेंचुरी मारली, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. तुमचं नाव, तुमचं काम हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे. पण मी तुमचा फार मोठा फॅन आहे. तुमचं काम प्रचंड मला आवडतं. लेखक, डिरेक्टर, ॲक्टर म्हणून तुम्ही उत्कृष्ट आहातच. आणि ते सगळं ह्या वडापाव या चित्रपटात दिसतं. आणि कसं आहे की पहिल्यांदा चित्रपट पाहताना किंवा ट्रेलर पाहताना माझ्या तोंडाला पाणी आलं. म्हणजे असं वाटलं की आता कुठे वडापाव मिळतोय. आणि कीर्ती आणि दादर स्टेशन इथले वडापाव एवढे खाल्लेत, आता असं वाटतं की दादरला जाऊ का कीर्तीला जाऊ. बहुतेक आज दोन्हीकडे जाऊन मी खाणार आहे वडापाव. पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. यू गाईज आर एक्स्ट्रॉर्डनरी. मी तुमच्यावर काम केलंय रेड 2 मध्ये. आणि फार छान वाटतं जेव्हा मराठी चित्रपटाचं प्रोडक्शन, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बाबा हे सत्य आहेच की मराठी चित्रपटासाठी बजेट जास्त नसतात आपल्याकडे. आपल्याकडे काटकसर करून काम करावं लागतं. हिंदीमध्ये काय की थोडं आपल्याला सुविधा जास्त असतात, पण मराठीमध्ये सुविधा नसताना सुद्धा एवढ्या चांगल्या प्रोडक्शन व्हॅल्यू तुम्हाला देता आलं. आणि त्यात सगळ्यांचा वाटा असतो, राईट फ्रॉम डिरेक्टर्स विजन, प्रोड्युसर्स, ॲक्टर्स. मला माहिती आहे म्हणजे किती किती तास तुम्हाला काम करावं लागत असेल. आणि ओव्हरसीजमध्ये जेव्हा आपण शूट करतो तेव्हा परमिशन्स नसतात, कधी कधी गुरुला शूटिंग करावी लागते. आणि ह्या सगळ्या अडचणीमध्ये तुमची जी अडचण झाली असेल ती चित्रपटात दिसत नाहीये. आणि खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं की मराठी चित्रपट आता या चित्रपटांना थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि शुभेच्छा आहेत की तुमचा चित्रपट सुद्धा सुपरहिट नव्हे तर ब्लॉकबस्टर ठरावा. सर खूप खूप धन्यवाद. मी आलेल्या सर्व पत्रकार मित्रांचे, मैत्रिणींचे खूप खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. इथे माझे सहकारी जे आलेत त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि हा ट्रेलर तुम्ही जास्तीत जास्त आज संध्याकाळी हा ट्रेलर 5 वाजता तुम्हाला
आपण 5ला अपलोड करू ना, 5 वाजता आपण अपलोड करू. तेव्हा तुम्ही हा जास्तीत जास्त शेअर करा. पण माझी तुम्हाला सगळ्यांना आणि पत्रकारांच्या मार्फत सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला हात जोडून विनंती आहे की कृपया प्रत्येक मराठी चित्रपट हा तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघा. तो कधी टीव्हीवर येतोय, OTTवर येतोय याची वाट बघू नका. आम्ही एक मराठी चित्रपट बनवताना याच्यामागे 300 ते 350 लोकांचं घर चालतं. तुम्ही विचार करा किती लोकांचं पोट त्याच्यावर असतं ते. आणि आम्ही खरोखर अत्यंत मनापासून हा चित्रपट बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही 2 ऑक्टोबरपासून प्रत्येकजण जाऊन चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट बघाल आणि सगळ्यांना सांगाल की वडापाव 2 ऑक्टोबरपासून तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा म्हणून. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला खास विनंती, जरा आठवड्याभर चिकन लेग पीस सोडून वडापावचा रील बनवा. आता आपल्याकडे चिकन लेग पीस उभे राहा ना, आहे तर करा ते. आता आठवड्याभर वडापावचा रील बनवणार आहे. चला, खूप खूप धन्यवाद. आभारी आहे सगळ्यांचा. समोर कलाकारांव्यतिरिक्त पडद्यामागचे पण काही जण आहेत तिथे, त्यांना निघालेत. आणि सावनी इथे आहे, मी तिलाही विनंती करतो की मंचावर यावं. आणि अजून कोणी असेल चित्रपटात, रश्मी, कुणाल करण आले का? कुणाल करणसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. कुणाल करण मला असं वाटतं अगदी मनापासून, फार बुकिश बोलत नाही मी, पण महाराष्ट्रातल्या संगीताची नवी आशा आहे असं मला फार मनापासून वाटतं. काही महिन्यांपूर्वी आलेला 1 नंबर, त्यातलं कुणाल करणचं गाणं फार अप्रतिम होतं. आणि वडापावची 4ही गाणी या 2 मुलांनी फारच मनापासून आणि फारच अप्रतिम गाणी केली. सो कुणाल करणसाठी एकदा टाळ्या. आणि अर्थात आमचे कवी मंदार चोळकर, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. मंदार आलाय? नाही आलाय. आणि अमेयच्या विनंतीला मान देऊन इतक्या 11th आवरला अथर्व आला, त्याबद्दल अथर्व तुझेही मनापासून आभार. येईल प्रेमांकुर, ज्यांनी हा सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्वाचा माणूस, ज्यांनी हा टीजर ट्रेलर बनवला, तो आमचा मित्र प्रेमांकुर बोस. किरण मात्रे, किरण ये किरण. Thank you, sir. Thank you.